नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार SC37 न्यूज ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक. आपणास देत आहे दिनांक 29 सप्टेंबर 2025च्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. धनगर समाजाने खासदार आमदाराच्या घरासमोर सुरू केले आरक्षणासाठी आंदोलन. आज शिंगोली तालुका धाराशिव उस्मानाबाद येथील तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोर केले उग्र वाद्यकामासह आंदोलन. नवीन कोरी करकरीत विना नंबर प्लेट थार गाडीच्या मध्यधुंद चालकाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मार्केट यार्ड या रस्त्यावर जनतेच्या अनेकांना चिरडले. जखमींना शासकीय रुग्णालयात केले दाखल. चोरीच्या प्रकरणात चोरट्यांनी न्यायाधीशालाही सोडले नाही. तुळजापुरात गाडीची काच फोडून महिला न्यायाधीशाचा 5 लाखाच्या वर मुद्देमाल पळविला. पोलिसांसमोर मोठे उभे केले चोरट्यांनी आव्हान. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अनेक पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या व प्रशासनास मदतीच्या सूचनाही केल्या. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजाराही फिरत आहेत बांधावर व गावोगावी. नुकसान पाहत हिंगणगाव खुर्द येथील पाण्याच्या पुरात वाहून गेलेल्या कुटुंबाचे प्रत्यक्ष भेट घेऊन केले सांत्वन. मदतीचेही दिले आश्वासन. तुळजापूर येथे मंदिर समितीच्या वतीने नवरात्र महोत्सवात कलावंताचा केला सन्मान. नाट्य परिषदेच्या सादरीकरणाला व नाट्य परिषद शाखा धाराशिवच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रेक्षकांची मिळाली दाद. ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी समाजवादी पक्ष व कम्युनिस्ट पक्ष यांनी केले आंदोलन व दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन. राशन कार्डधारकांना खुशखबर. आता कार्डधारकांना मिळणार फिरती शिधापत्रिका. यामुळे भटकंती करणाऱ्या जाती जमातीच्या लाभार्थींना जिथे मुक्काम तिथे मिळणार राशन. धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षक देणार पूरग्रस्तासाठी 1 कोटी रुपये निधी. शिक्षक संघटना समन्वय समितीचा निर्णय. कळंब उपविभागीय अधिकारी यांना रिपब्लिकन सेनेने दिले प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याविषयीचे निवेदन. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि झुंजार SC37 न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.